आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आनंदी आता इकडे दिसत नसल्या कारणाने खाली जमिनीवर पडलेली असते आणि तिच्या पदराने पेट घेतल्यामुळे समिधाच्या फोटोला आग लागलेली असते. तेव्हा शिल्पा म्हणत असते, अगे आंधळी आहेस का तू? समिधाच्या फोटोला आग लागली तुझ्या त्या पदरामुळे. तेव्हा आनंदी म्हणत असते, काय मालकीनबाईच्या फोटोला आग लागली? हो, दळभद्री कुठली? डोळे काय तुझे गहाण टाकलेत का? तुला दिसत नाहीये का? ये बघ हे काय झालं ते. तू आंधळी आहेस का? असं म्हटल्याबरोबर आता आनंदी म्हणत असते, हो मी आंधळीच आहे, मला जन्मापासूनच दिसत नाहीये. असं म्हटल्याबरोबर निंबाळकरांच्या घरातील सर्वजण हादरतात. बाबा, आई, त्याचबरोबर इथे शिल्पाला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. शिल्पा मनातच म्हणत असते, म्हणजे ही आंधळी आहे. तेव्हा पुन्हा एकदा आनंदी रिपीट करत असते, हो मी आंधळीच आहे, मला दिसत नाही. असं म्हटल्याबरोबर आता इकडे पुन्हा एकदा निंबाळकर कुटुंब हादरलेलं असतं. ती म्हणत असते, शिल्पाताई, मला लहानपणापासून म्हणजे जसा जन्म झाला तेव्हापासूनच मला दिसत नाही आहे. तेवढ्यातच युगंधर खाली आलेला असतो. युगंधर भिंतीवरचा फोटो पाहतो आणि म्हणत असतो, समिधा समिधा असं म्हणून लगेचच धावत समिधाच्या फोटोसमोर जाऊन उभा राहतो आणि तेव्हा लगेच आता त्या फोटोवर तो पाणी टाकत असतो आणि ती फ्रेम पेटताना विझवत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो आता इकडे लगेचच तो म्हणत असतो, हा फोटो जळला कसा? तेव्हा इथे आता ती म्हणत असते, हा फोटो ह्या ह्या थर्ड क्लास पोरीमुळे जळालेला आहे. आणि त्यावेळेला आता इकडे युगंधर म्हणत असतो, अगं ताई असं काय करतेस? तिला थोडी ना दिसत आहे. तिला जर दिसत असता तर हा फोटो थोडी ना जळाला असता. असं म्हटल्याबरोबर आता इकडे शिल्पाला आणि त्याचसोबत आनंदीला सुद्धा धक्का बसतो की युगंधर असं का बरं म्हणत असेल. युगंधरला इथे माहिती नाही आहे का की ती आंधळी आहे म्हणून? हा प्रश्नसुद्धा आता इथे शिल्पाला पडलेला असतो. तेव्हा शिल्पा मनामध्येच बोलत असते, म्हणजे युगंधरला सुद्धा माहिती नाही आहे की ही मुलगी आंधळी आहे म्हणून. आणि त्याच वेळेला आनंदी खाली बसलेली असते आणि तेव्हा आनंदीसुद्धा आता लगेच म्हणत असते, म्हणजे मालक साहेबांना सुद्धा माहिती नाही आहे की मी आंधळी आहे, मला दिसत नाही आहे म्हणून. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे युगंधर म्हणत असतो, ताईसाहेब हे बघा, चुकून झालं असेल तिच्याकडनं. आणि ए मुली, तू बरी आहेस ना? तुला काही त्रास वगैरे झाला नाही आहे ना? असं युगंधर म्हणत असतो. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा इथे तिला अजूनच धक्का बसलेला असतो की हा सरळ सरळ इथे त्या पोरीची चौकशी करत आहे म्हणून. मग आता इथे ती तिच्या हाताला धरते आणि हाताला धरूनच जोरातच उठवत असते आणि म्हणत असते, हिची हिंमत कशी झाली? ह्या पोरीमुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याच वेळेला युगंधर म्हणत असतो, ताई जाऊ दे ना, तिने थोडी ना मुद्दामून केलेला आहे. मालक साहेब, मी तुमच्या पाया पडते, मला माफ करा. ते माझा पदर कसा पेटला आणि त्यानंतर मालकीनबाईच्या इथे फोटोला आग कशी लागली ना, तेच मला समजलं नाही. मी तुमच्या पाया पडते आणि माफी मागते. तेव्हा युगंधर म्हणत असतो, हे बघ आनंदी, माफी मागायची वगैरे आणि पाया पडायची काय बी गरज नाही आहे. तू हे सगळं मुद्दामून थोडी ना केलेलं आहेस. तू हे सगळं मुद्दामून नाही केलेलंस आणि त्यामुळे माफी तर अजिबातच मागू नको, समजलं? असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आता आपण पाहतो इकडे आता लगेचच युगंधर म्हणत असतो, हे बघा, म्हणजेच नोकरांना सांगत असतो, ताबडतोब समिधाची ही फोटो फ्रेम ताबडतोब आजचा दिवससुद्धा गेला नाही पाहिजे एवढ्या तात्काळ ही फोटो फ्रेम दुरुस्त करून घ्यायची आहे, समजलं? ही काही क्षणसुद्धा मला रिकामी जागा पाहायची नाही आहे. असं म्हटल्याबरोबर आता इकडे शिल्पाला मात्र अजूनच राग येत असतो. शिल्पा विचार करत असते, ह्या सगळ्या गोष्टी काय चालल्यात? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इकडे हा माझाच भाऊ आहे ना, आणि माझाच भाऊ त्याच्या बायकोच्या बाबतीत एवढा असा कसा वागू शकतो, असा सुद्धा आता इकडे तो विचार करत असते. आता लगेचच युगंधर मात्र तो फोटो काढून घेतो आणि युगंधर तो फोटो काढून घेतल्याबरोबर आता लगेचच तो फोटो दुरुस्तीसाठी तो घेऊन निघालेला असतो. तेव्हा आता आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला तो सविताताईला म्हणत असतो, सविताताई, आनंदीला काय हवं नको त्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहायच्या आहेत. तिला कोणत्या पण गोष्टीची कमी पडता कामा नये आणि त्याचबरोबर तिची काळजीसुद्धा तुम्ही घ्यायची आहे. असं म्हणून आता युगंधर तिथून निघून जातो. आता युगंधर तर तिथून निघून गेलेला असतो, पण इकडे मात्र शिल्पाला अजूनसुद्धा हे कोडं काही फारसं उलगडलेलं नसतं.
शिल्पा मनामध्ये विचार करत असते, ही पोरगी आंधळी आहे आणि ह्या आंधळ्या पोरीचं लग्न तिच्या आजोबांनी माझ्या एवढ्या चांगल्या भावासोबत, कर्तबगार आणि एवढ्या प्रॉपर्टीचा मालक असलेल्या भावासोबत लावून दिला आहे. त्यामुळे काही जरी झालं तरीसुद्धा मी त्या पोरीला सोडणार नाही, असं इकडे ती बोलत असते. आणि ही आंधळी आहे ही गोष्ट आता युगंधरला काही केल्यास समजता कामा नये, असं सुद्धा आता इकडे ती घरातल्या लोकांना बजावून सांगत असते आणि म्हणत असते, मी तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगते, काही जरी झालं ना तरीसुद्धा आनंदी ही आंधळी आहे. ही गोष्ट जर कोणी युगंधरला सांगितली तर गाठ माझ्याशी आहे, समजलं का? आता घरातील सगळेजण म्हणत असतात, आम्ही कोणीही सांगणार नाही. आता सविताताई तिला किचनमध्ये घेऊन जातात आणि आनंदीला खाली बसवत असतात. आणि तेवढ्यातच आता सविताताई इथे आनंदीला पाणी प्यायला देतात, तेव्हा लगेच आता धावतच इथे शिल्पा येते आणि शिल्पा तिला दिलेल्या ग्लासातलं पाणी सरळ सरळ जमिनीवर फेकून देते. तो काचेचा ग्लाससुद्धा तुटला जातो आणि शिल्पा लगेच शिव्या घालायला सुरुवात करत असते. का गे सटवे, तुला कळत नाही का? अगं तुझ्या त्या म्हाताऱ्या थेरड्या आजोबांनी इथे तू आंधळी आहेस आणि माझ्या भावाचं आयुष्य वाटोळं केलंय. माझ्या भावाला तर माहितीसुद्धा नाही की तू आंधळी आहेस म्हणून, आणि तुझ्या त्या म्हाताऱ्या आजोबांनी तुझं लग्न माझ्या भावासोबत लावून दिलं आहे. सोडणार नाही आहे मी तुला आणि त्याचबरोबर त्याला. आणि आणखी एक गोष्ट, हा तुझा जो काही चेहरा आहे ना, हा तुझा चेहरा इथे माझ्या भावासमोर घेऊन अजिबातच यायचं नाही, समजलं का तुला? काही जरी झालं ना तरी तुझा हा दळभद्री चेहरा घेऊन माझ्या भावासमोर येऊन सहानुभूती मिळवायची नाही, कळलं का तुला? आनंदी म्हणत असते, असं काय करताय ताईसाहेब, प्लीज शांत हो ना. आता इकडे एवढं सगळं काही बोलत असताना आनंदी अगदी सौम्य आवाजातच तिच्याशी बोलण्याचा तेवढाच प्रयत्न करत असते. पण मग आता मात्र आनंदी म्हणत असते, हे बघा, त्यांनी स्वतःहून माझ्यासोबत लग्न केले. त्यांना ती गोष्ट माहिती आहे की नाही मला माहिती नाही आहे, पण मला असं का वाटतंय की आनंदीला इथे मालक साहेबांना सुद्धा माहिती असेल की मी आंधळी म्हणून. आता मात्र इकडे शिल्पाने तिच्या सर्व लिमिट्स क्रॉस केलेल्या असतात आणि आनंदीवर अन्याय अत्याचार हात उचलायला सुरुवात केलेली असते. खूपच कजागाशी ही बाई आहे. असो, आनंदी मात्र इथे खूपच चांगल्या पद्धतीची सून, त्याचबरोबर त्या घरची लक्ष्मी म्हणून राहण्याचा प्रयत्न करते. तिला उलट उत्तर देत नाही. पण हे सगळं सहन करणं कितपत योग्य आहे? कारण ही जी बया आहे ना, ती एक नंबरची घाणेरडी शिव्या घालत आहे. सटवी, अवदसा, कैदाशीन, दळभद्री, भिक्कारडी ह्या तिच्या ठरलेल्या शिव्या आहेत. आपल्याला तर बोलाव्याशा सुद्धा वाटत नाही आहे, पण असो. ती म्हणत असते, तुला कळलं का? हे जे काही नौकरांचा स्टाफ आहे ना, त्या नौकरांच्या सोबतच तुझी लायकी आहे आणि तू काही जरी झालं ना तरीसुद्धा तिथेच राहायचं आहे. मी तुला इथून अजिबात कुठेही जाऊ देणार नाही. हीच तुझी जागा आहे, असं म्हणून ती तिला जोरातच धक्का देते. आणि जोरातच धक्का दिल्यानंतर आता मात्र आनंदी तिथे जमिनीवरच कोसळलेली असते. जेव्हा आनंदी तिथे जमिनीवर कोसळते तेव्हा मात्र तिला फार जास्त त्रास होऊ लागलेला असतो. आता हे सगळं काही होत असताना आपण पाहतो इकडे आता दुसऱ्या बाजूला मात्र आनंदी अन्नपूर्णाच्या समोर असते. अन्नपूर्णाच्या समोर असताना ती म्हणत असते, मला कळत नाही नेमकं हे सगळं माझ्यासोबत काय आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत ना, हे सुद्धा मला समजत नाही. का होतं आहे हे सगळं? मला अजून कशी आणि किती परीक्षा द्यावी लागणार आहे तेच मला कळत नाही. काय चुकलं आहे माझं ते सुद्धा मला आता इकडे कळत नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता युगंधर घरी असतो आणि तेव्हा मात्र लगेच आता गुरुजी आलेले असतात. आता हे गुरुजी मात्र इथे निंबाळकरांच्या घरचे गुरुजी, आणि निंबाळकरांच्या घरचे गुरुजी इथे त्यांच्या सुखात दुःखात सगळ्या गोष्टीमध्ये नेहमी सहभागी असायचे. आता ही लगेचच गुरुजींना पाहिल्यानंतर इथे तो त्याला नमस्कार करत असतो आणि म्हणत असतो, गुरुजी तुम्ही त्याचबरोबर इकडे बऱ्याच दिवसांनी आलेला आहात, काय झालेलं आहे? सगळं काही ठीक आहे ना? गुरुजी म्हणत असतात, अरे युगंधर, आता मला काही तुला वेगळं सांगायला नको आहे. मला एक गोष्ट सांग युगंधर, हे बघ, तू जवळपास लग्नसुद्धा करून झाले 3-4 दिवस झालं. मग 3-4 दिवस झालं लग्न करून झालं आहे, तर मग असंच कसं बरं तू राहू शकतोस? अरे लग्न करून झालं आहे, त्यानंतर इकडे पूजा वगैरे सत्यनारायणाची करायची आहे की नाही? अरे घरामधले सगळेजण विचारत आहेत की पूजा आणि हे सगळं काही कधी करायचं आहे म्हणून.
मग तुला पूजा वगैरे अजिबात करायची नाही आहे का? अरे पूजा करून घेणं हे फार गरजेचं आहे. त्याचबरोबर अख्खे गावकरी आणि त्याहूनही पाहुणे, त्याचबरोबर इतर लोकंसुद्धा पूजा कधी करायची, पूजा कधी करायची असं विचारतायत. आणि काय रे, मला एक गोष्ट सांग, इथे लग्न झाले, पण ह्या घराची लक्ष्मी कुठे आहे? कुठे ठेवलंस ह्या घरच्या लक्ष्मीला? बोलव ना तिला. आता असं बोलल्याबरोबर लगेच शिल्पा सविताताईंना म्हणत असते, आवाज दे तिला, म्हणजेच आनंदीला. असं म्हणून आता लगेचच आनंदीला आवाज देण्यात येतो. म्हणजे सविताच डायरेक्टली आनंदीला घेऊन येत असते. मग आता सविता आनंदीला घेऊन आल्यानंतर इकडे गुरुजी म्हणत असतात, अरे युगंधर, तू लग्न केलंयस ही फार छान गोष्ट आहे. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट सांगू का तुला, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आनंदी आता ह्या घरची सून आणि त्याचबरोबर लक्ष्मी हे दोन्हीही झालेली आहे. मग घरची सून आणि त्याचबरोबर लक्ष्मी झाल्यानंतर तुला आता सत्यनारायणाची पूजा करणं फार जास्त गरजेचं आहे. लक्षात येते का तुझ्या? तेव्हा हे बघ, घरामध्ये हे सगळं काही झाल्यानंतर एक गोष्ट मात्र तेवढीच महत्त्वाची असते आणि ती म्हणजे की आपल्या घरामध्ये ही एनर्जी आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित टिकून राहण्यासाठी हे सगळं काही केलं गेलं पाहिजे, असं सुद्धा आता इथे गुरुजी सांगत असतात. तेवढ्यातच आता इकडे आनंदी आल्याबरोबर गुरुजींना नमस्कार करत असते आणि गुरुजींना नमस्कार केल्यानंतर गुरुजींना सुद्धा आता इकडे छान वाटत असतं. तेवढ्यातच आता इकडे शिर्के येतो आणि शिर्के म्हणत असतो, मालक साहेब, खरं सांगू का, हे बघा, जेव्हापासून लग्न झाले ना तेव्हापासून सर्वजणच इथे विचारायला लागलेत की सत्यनारायणाची पूजा कुठे, सत्यनारायणाची पूजा कुठे. नुसतं लग्न आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात, मग सत्यनारायणाची पूजा वगैरे तुम्हाला करायची नाही आहे का असे प्रश्न विचारतायत. मी काय म्हणतो, एकदा सत्यनारायणाची पूजा करून टाकूया ना. गावकरीसुद्धा बरंच काय काय विचारतात. आपण जर सत्यनारायणाची पूजा ताबडतोब करून टाकली ना तर सगळं व्यवस्थित होणार आहे, असं शिर्के म्हणतात. पण आता शिर्केंना लगेच शिल्पाताई बोलून गप्प करत असते आणि म्हणत असते, शिर्के, काय चाललंय तुझं? तुझी बोलायची हिंमत कशी झाली हे सगळं काही? आणि तुला ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याची आणि हे सगळं काही करण्याची अजिबातच गरज नाही आहे, समजलं का? इथे काय चाललंय आणि काय नाही ह्या गोष्टी तुला समजत नाही आहेत का? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की आता लगेचच इकडे युगंधर म्हणत असतो, बरोबर बोलतोय तो. हे बघा शिर्के, काही जरी झालं ना तरीसुद्धा ताबडतोब इकडे आता एक मुहूर्त काढा आणि मुहूर्त काढून ताबडतोब आता गावातल्या सगळ्या लोकांना आमंत्रण द्या आणि आनंदीच्या घरीसुद्धा स्पेशल जाऊन आमंत्रण द्या. काही जरी झालं ना तरीसुद्धा पूजा ही झालीच पाहिजे. गुरुजींनी सांगितलं ना मुहूर्त आहे, मग चला ठीक आहे. आणि रीतसर पद्धतीने इथे आनंदीच्या घरच्यांना आमंत्रण दिलं गेलं पाहिजे, कळलं का? त्याचबरोबर आलंय का ध्यानात? असं म्हटल्याबरोबर हो, आलं ध्यानामध्ये, असं म्हणून आता लगेचच इकडे शिर्के कामाला लागतो. दुसऱ्या बाजूला आता इकडे ती म्हणत असते, म्हणजेच शिल्पा, आता येऊ देस त्या म्हातारड्याला. त्या म्हातारड्याने इथे माझ्या ह्या भावाच्या गळ्यामध्ये अशी त्याची ही आंधळी नात घातली ना, त्याला त्याचा चांगलाच अपमान करते असं ती बोलत असते. आनंदीला आनंद झालेला असतो. ती म्हणत असते, आता मात्र इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इकडे आबा, त्याचबरोबर आरतीताई आणि त्याचबरोबर इथे आता आर्ची, हे तिघेही जण येणार आहेत. त्यामुळे मला फारच आनंद होणार आहे, मला त्यांना फायनली भेटायला मिळणार आहे, असं ती बोलत असते. आता इकडे आपण पाहतो दुसऱ्या बाजूला मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आबा हे भाजी मार्केटमध्ये असतात आणि भाजी मार्केटमध्ये असताना इकडे आता लगेचच आपण पाहतो की एक भाजीवाला म्हणत असतो, काय मग आता इकडे निंबाळकरांच्या घरामध्ये पूजा आहे, निंबाळकरांच्या घरामध्ये असलेल्या पूजेसाठी तुम्हाला आमंत्रण तर आलंच असेल ना रीतसर पद्धतीने. आता आबा मात्र काहीच बोलत नाहीत आणि घरी निघून जातात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आनंदी आणि सुनीताताई हे आता किचनमध्ये असतात. सुनीता म्हणत असते, आनंदीताई, मला एक गोष्ट सांगा, हे बघा, एवढं सगळं काही झालेलं आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यात, पण तुम्ही मात्र एक शब्दसुद्धा उलट बोलला नाही आहेत. खरंच तुमचं ना पाहिजे तेवढं कौतुक आणि ह्या सगळ्या गोष्टी फारच कमी खरंच करायला पाहिजेत. पण आनंदीताई, मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला आता आज जी साडी होती ती जळाली, उद्या आता तुम्ही कोणती साडी घालणार आहात?
तेव्हा आनंदी म्हणत असते, अहो त्या दिवशी ना मालक साहेबांनी माझ्याकडे बऱ्याच साड्या दिल्या होत्या, त्यातली एक साडी मी नेसेल ना, काहीच हरकत नाही आहे माझी, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता दुसऱ्या बाजूला आरची उड्या मारत असते आणि धावतच आरतीकडे आलेली असते. आरतीला म्हणत असते, अगं आरतीताई, तुला नाही माहिती कसलं भन्नाट असं झालंय, काय झालंय ते तरी सांग. अगं तुला एक गोष्ट सांगू का, इकडे आता आपल्याला आनंदीताईला भेटायला जाता येणार आहे. म्हणजे कसं काय? अगं तुला सांगते, हे बघ तिथे ना आता पूजा आहे आणि पूजा असल्यामुळे आपल्याला तिकडे भेटायला जाता येणार आहे आणि त्याचबरोबर सत्यनारायणची पूजा असल्यामुळे आपल्या सर्वांना आमंत्रणं नक्कीच असणार आहेत, त्यामुळेच आपण तिकडे भेटायला जाणार आहोत, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेवढ्यातच आता आबा भाजीवरून आलेले असतात आणि म्हणत असते ती, आबा आबा आता तुम्ही कोणतंही कारण द्यायचं नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा आपल्याला आता इकडे आनंदीताईला भेटता येणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आबा मात्र शांत असतात, आरतीला एक धपाटा देतात आणि शांत करत असतात. मग आता लगेचच इथे आरची गप्प बसत असते आणि आबा म्हणत असतात, हे बघ बाळा, मोठ्यांचे सगळे रीती रिवाज परंपरा ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात, तुला सांगतो. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक सांगतो मी तुला, हे बघ, मोठ्यांना इकडे काटा जरी टोचला ना तरी त्यांची गोष्ट वेगळी असते आणि आपण त्यांच्यासोबत वागताना बोलताना बऱ्याच गोष्टींचा विचार केला पाहिजे. त्यामुळे आपल्याला हे सगळं अशा पद्धतीने नाही करता येणार आहे, आपल्याला तिकडे नाही जाता येणार आहे, कळलं का तुला? आता कामाला लाग बरं, चला. तेवढ्यातच आता इकडे शिर्के आलेले असतात आणि शिर्के म्हणत असतात, काय मग आरचे, तुला तुझ्या बहिणीला म्हणजेच आनंदीला भेटायचं आहे ना? आरची म्हणत असते, हो हो, तर मला माझ्या बहिणीला भेटायचं आहे ना, खूप इच्छा आहे भेटण्याची. आता तेव्हा लगेच इकडे तो म्हणत असतो, हो का, मग इच्छा तर ही पूर्ण होणारच आहे ना, का नाही ही इच्छा पूर्ण होणार? आणि त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, म्हणजे कसं? अगं तेच तर, आमंत्रण देण्यासाठी मी आलेलो आहे, त्याच आमंत्रणासाठी मी इथे आलोय. हो का, खरं सांगताय का? हो खरं सांगतोय. आबा हे घ्या गोड आणि त्याचबरोबर नारळ, कारण हे आता मी इथे घेऊन आलोय, कारण तुम्हाला इथे आता निंबाळकरांच्या म्हणजेच मालक साहेबांनी इथे तुम्हाला रितसर आमंत्रण आणि त्याचबरोबर हे सगळं काही सांगायला सांगितलं आहे, तुम्हाला इकडे पूजेचं आमंत्रण द्यायला सांगितलंय आणि खास मालक साहेबांनी हा नारळ आणि त्याच्यासोबतच गोडाचं सुद्धा पाठवलेलं आहे. मग आता नाही वगैरे म्हणायचं नाही, आलं का ध्यानात? तेव्हा आबांना मात्र फार आनंद होतो. आबा म्हणत असतात, हो हो नक्कीच, काही जरी झालं ना तरी सुद्धा आम्ही मात्र नक्कीच येऊ, असं म्हणून आता लगेचच ती लोक तिकडे जाण्यासाठी तयारी करत असतात. सोबतच आपण पाहतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे आता आरतीला आनंदीचा कॉल येतो. ती म्हणत असते, कशी आहेस ताई तू? तेव्हा ती म्हणत असते, अगं तू हा फोन कोणाच्या फोनवरून केलेला आहेस? आणि खरं सांगू, मला ना तुझा आवाज ऐकून फार आनंद झालाय, किती दिवस झालं ग तुला तुझा आवाजच ऐकला नाही, खरंच फार जास्त आनंद झालाय. तेव्हा ती म्हणत असते, हो आनंद तर व्हायलाच पाहिजे, पण हा नंबर कोणाचा आहे सांग ना. ती म्हणत असते, अगं इथे मालक साहेबांच्या घरी ज्या सविता मावशी आहेत ना काम करणाऱ्या, त्यांचा हा नंबर आहे आणि त्यांचा नंबर त्यांनी इथे दिलेला, मी त्यांच्याकडून फोन करण्यासाठी त्यांचा नंबर घेतला आहे. त्यावरती म्हणत असते, हो का, पण ही तर चांगली गोष्ट आहे. ऐक ना, पण कशी आहेस तू? मी ठीक आहे ग. ऐक ना, तू आता उद्या येणार आहेस ना, त्यामुळे मला तर फार आनंद झाला आहे. खरं सांगू का, हो मलासुद्धा फारच जास्त आनंद झालेला आहे आणि तुम्ही तिघीजणीसुद्धा इकडे येणार आहात. हो आम्ही तिघीजणीसुद्धा येणार आहोत आणि त्याचबरोबर आपण तिघीजणी खूप धमाल मजा मस्ती हे सगळं काही करू. आणि ऐक ना, मला तुला आणखी एक गोष्ट सांगायची. काय सांगायचं आहे बोल ना. येताना माझी एक वस्तू आहे, ती तेवढी प्लीज येताना घेऊन येशील का? आता तिनं काय सांगितलं आहे हे पूर्णतः म्यूटमध्ये केलेलं आहे. तिनं कोणती गोष्ट सांगितली, काय सांगितलं हे काही त्यांनी तिथे फारसं दाखवलेलं नाही आहे. तर असो, आता इकडे मात्र आनंदीने ते सांगितल्याच्या नंतर इकडे मात्र आरती आता विचार करत असते नेमकं काय झालेलं असेल. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इकडे तिने सविताताईंच्या फोनवरून का बरं फोन केला असेल? सगळं काही ठीक असेल ना, काही गोष्टी इथे व्यवस्थित असतील ना, असा सुद्धा ती विचार करत असते. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता तिने एवढ्या रात्री फोन केला, एवढ्या उशिरा फोन केला आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जर इकडे आनंदी त्या घरची मालकीण आहे
मग आनंदी त्या घरची मालकीण असून सुद्धा असं इकडे नोकरांच्या ह्याच्यावरून फोन करणं कितपत योग्य आहे असा सुद्धा ती विचार करू लागते. आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आता मात्र इकडे आनंदी विचार करत असते, आता उद्या काही जरी झालं ना तरी सुद्धा ती लोक इथे येणार आहेत आणि ती लोक इथे आल्यानंतर खरंच आनंद येणार आहे असं ती म्हणत असते. तर आता आजच्या भागामध्ये एवढं. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहतोय आता इकडे युगंधर पूजाला बसलेला असतो आणि तो म्हणत असतो, समिधा आज आयुष्यामध्ये पहिल्यांदाच इकडे मी तुझ्या विना पूजेला बसलो आहे. खरंच आज पहिल्यांदा मी इकडे तुझ्या विना पूजेला बसलो आहे. ही गोष्ट माझ्यासाठी खरंच खूप विचित्र आहे. मी आतापर्यंत तुझ्याशिवाय कधीही पूजा वगैरे काहीही केली नव्हती असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. आणि हे सर्व काही बोलत असताना आनंदी आता इकडे हातामध्ये समिधाचा फोटो घेऊन आलेली असते आणि आनंदी समिधाचा फोटो हातामध्ये घेऊन आल्यानंतर युगंधर पाहतो आणि त्यानंतर तिने त्याच्या बाजूला समिधाचा फोटो ठेवून समोर जाऊन उभी राहते आणि म्हणत असते, माफ करा, तुम्हाला एक गोष्ट सांगू का मालक साहेब, मी कधीही इकडे मालकीनबाईची जागा घेणार नाही. काही जरी झालं तरी सुद्धा मला मालकीनबाईची जागा कधीच घ्यायची नाही, मी ती घेणार सुद्धा नाही. मालकीनबाईची जागा ती त्यांचीच असणार आहे असं आनंदी म्हणत असते. जेव्हा आनंदी ह्या सर्व काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो की आनंदी हे असं काहीतरी बोलेल. आणि त्याचबरोबर हे सर्व काही बोलल्यानंतर आता युगंधरचं मन मात्र आनंदीने एका झटक्यामध्ये जिंकलेलं असतं आणि आनंदीने युगंधरचं मन एका झटक्यात जिंकल्यानंतर शिल्पाला सुद्धा फार मोठा धक्का बसलेला असतो की ही मुलगी आंधळी आहे, त्याचबरोबर गरीब घराण्यातील आहे, आपण तिला एवढं घालून पडून बोलतोय, पण आज या पोरीने मात्र आपलं मन जिंकलं आहे असं सुद्धा शिल्पाच्या मनामध्ये कुठेतरी येऊन जाईल का. आणि आता इकडे मी मालकीनबाईची जागा कधीच घेणार नाही म्हटल्यावर अण्णांना आणि आरतीला सुद्धा फार मोठा धक्का बसतो. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आनंदी. आज आनंदी हा एपिसोड लवकर आलाय, काल खूप लेट आला होता, उशिरा रात्री, त्यामुळे देता नाही आला. आणि बघू आता उद्या पण कसं होतंय, लवकर आला तर नक्कीच देण्यात येईल. पाहूयात उद्याच्या भागात काय घडतंय ते. धन्यवाद.